नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा भूगोल या विषयातील धडा दुसरा स्थान व विस्तार याचा स्वाध्याय। तर जी काही उत्तरे आपण पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट मध्ये राहणार आहेत, त्यामुळे तुम्हाला पाठांतरामध्ये देखील काही प्रॉब्लेम येणार नाही। तर चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1, खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा आणि अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा। अ, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे। उत्तर योग्य। आ, भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे। उत्तर अयोग्य। दुरुस्त विधान हे आहे की भारताच्या मध्यातून कर्क वृत्त गेले आहे। ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे। उत्तर अयोग्य। दुरुस्त विधान असे आहे की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे। ई, ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते। उत्तर योग्य। उ, ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे। उत्तर अयोग्य। तर याचं दुरुस्त विधान आहे ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे। उ, भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे। उत्तर अयोग्य। दुरुस्त विधान असे आहे की भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राज्य आहे। ए, भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात। उत्तर योग्य। प्रश्न 2, थोडक्यात उत्तरे लिहा। अ, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर, भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले। 1, स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले। विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले। 2, स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागले। 3, स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले। आ, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? उत्तर, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत। 1, भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे। भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे। 2, ब्राझील स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे। ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे। ई, भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा। तर भारतचा पाहूया आपण। अक्षवृत्तीय विस्तार, भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4 उत्तर अक्षवृत्त ते 37°6 उत्तर अक्षवृत्त आहे। अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील 6°45 अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे। रेखावृत्तीय विस्तार, भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°7 पूर्व रेखावृत्त ते 97°25 पूर्व रेखावृत्त आहे। व ब्राझील अक्षवृत्तीय विस्तार, ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 5°15 उत्तर अक्षवृत्त ते 33°45 दक्षिण अक्षवृत्त आहे। रेखावृत्तीय विस्तार, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार 34°45 पश्चिम रेखावृत्त ते 73°48 पश्चिम रेखावृत्त आहे। प्रश्न 3, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा। अ, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते। आ, दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत। उत्तर चिली, इक्वेडोर। ई, दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारचे आहे। ई, खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? तर यातील उत्तर आहे 1 नंबरचा। उ, खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? तर यातील उत्तर आहे 3। उ, गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर आहे 3। ए, गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? तर याचं उत्तर आहे 2। अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडी स्पार्क ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।